महाराज जन्मले संसारी जे ध्याते अंतरे नारायणा नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्या सीमाय प्रसवली प्रसवली तया कुळाचा उद्धार तो तरे निर्धार नामा म्हणे नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्या सीमाय प्रसवली पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका हॅलो थोडा विको थोडा कमी करा। धन्य महाराज जन्मले संसारे ध्यात्यंतरे नारायण नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्या सीमाय प्रसवली। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह ध्रुव पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वाचण्याती भाविका। प्रथम नमनुकरनाथ उमाशंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माता षष्टांगे आता दंडवत। दुसरी वंदू सारजा चतुर्णाची आत्मजा वाक्सिद्धी पावे सहजा चरण वजा दंडवत। आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोतजनतया मादंडवत। आता वंदू साधू सज्जन नित्य हरिज्ञान विठ्ठल नाम उच्चारतया मादंडवत। आता नमृंग भूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा त्या मासे दंडवत। ऐसन मन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला ज्ञानुण्या पुल्या बाळ चालवे सकळा नाम विठ्ठल विठ्ठल। हरि विठ्ठल ज्ञानदेव भारत माता की। धन्य महाराज जन्मले संसारे जे ध्यात्यंतरे नारायण नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्या सीमाय प्रसवली। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग थोडा किंचित विको कमी करा। भगवंताचे लाडके युगानुयुगेचे प्रेमी भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशानिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम इथं बसलेल्या भाविकांना या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे तरी पण सांगणे हे वक्त्यात साध्य कर्तव्य ठरतया न्यायानं तुम्हा आम्हांचे सर्वांची सुपरिचित परमार्थ स्नेही देशभक्त शहीद नायक सचिन ज्योतिराम राठोड यांच्या गोड जीवनानिमित्त घडवून आलेला हा भव्य आणि दिव्य ऐश्वर्य संपन्न सोहळा उपस्थित सगळे महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी श्री आदरणीय भजन सम्राट भगवान महाराज इसतकर बाबा तुम्हालाही नमस्कार। आदरणीय अनंत महाराज तुम्हालाही नमस्कार। सगळे संस्थेतील विद्यार्थी छोटे छोटे टाळकरी त्यांनाही नमस्कार। त्यांच्या गुरुजींनाही नमस्कार। सगळा राठोड परिवार असल ज्योतिराम किशनराव राठोड माजी सैनिक गोविंद ज्योतिराम राठोड आरुष सचिन राठोड या राठोड परिवाराने मला हे दिलेलं निमंत्रण
त्यामुळे तुम्हा मायबाप श्रोत्यांचा मला प्रथमतः दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सगळे देशभक्त, सगळी आजी माजी संघटना गंगाखेड सगळ्यांना नमस्कार करतो. माझ्यावर प्रेम करणारे सगळे देशभक्त आदरणीय पौळ साहेब असतील त्यांनाही नमस्कार, बडवणे साहेब असतील तुम्हालाही नमस्कार, ते राठोड साहेब असतील त्यांनाही नमस्कार, मुंडे साहेब असतील, आणखी काही असतील, सगळ्यांचे जरी मला नावं माहिती नसते, सगळी तुम्ही आदरणीय वंदनीय आहात. लांबून लांबून आलेले सगळे जाणते पारमार्थिक या राठोड परिवारांनी मला आमचे परमार्थ स्नेही युवा कीर्तनकार निवृत्ती बाबा इसादकर यांच्यातर्फे मला हे दिलेले निमंत्रण, त्यांच्या निमंत्रणामुळे तुम्हा मायबाप श्रोत्यांचा मला प्रथमतः दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सगळे राठोड परिवारावर प्रेम करणारे मंडळी, लांबून लांबून आलेले जाणते पारमार्थिक यूट्यूब चॅनलची शूटिंग करणारे आमचे परमार्थ स्नेही अजिंक्य भाऊ घाडगे तुम्हालाही नमस्कार, आमचे अमोल भाऊ तारे तुम्हालाही नमस्कार. आणि जे नमस्कारातून राहिले असतील त्यांनाही मी नमस्कारच करतो. आणि वैयक्तिक एकेकाला वंदन केल्यापेक्षा मस्तक हे पायावरी करी सताचा वारकरी सताचा हे वारकरी सताचा वारकरी सताचा वारकरी सताचा वारकरी सताचा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी सताचा या वारकरी सताचा मस्तक हे पायावरी हे मस्तक मस्तक हे पायावरी या वारकरी सताचा या वारकरी सताचा मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या. या राठोड परिवारांनी गोड असं नियोजन केलं बघा. त्यांच्या हा गोड जेवणाचा कार्यक्रम, भागवा भागवी नाही काट कसर नाही, गोड मंडप डेकोरेशन, गोड साऊंड सिस्टीम, तेवढ्या ताकदीची भजनी मंडळी, तेवढ्या ताकदीची श्रोते मंडळी. इथं पाऊल टाकल्याबरोबर असं वाटत आहे प्रभू रामचंद्राच्या अयोध्येमध्ये आलो. पण फक्त इतकंच आहे की सगळं गोकुळ सगळं रामायण आहे, पण त्यामधला कृष्ण म्हणा किंवा राममधला तो निघून गेलेला आहे. फक्त दुःख एवढंच आहे. नाहीतर विचार करा कोणत्याच गोष्टीची कमी नाही. गए हुए कभी आती नहीं, गए हुए कभी आती नहीं, लेकिन उनकी याद आती है. गेलेले माणसं येत नाहीत, पण अशा वेळेला गोड जेवणाला, पुण्यस्मरणाला, पुण्यतिथीला, अशा ठिकाणी अशा वेळेला त्यांची आठवण येत असते बघा. पण विचार करण्यासारखी गोष्ट, आज एका देशभक्ताचा हा गोड जेवणाचा कार्यक्रमी मी स्वतःला असं दररोज झोपताना म्हणतो की देवा, माझ्या जीवनामध्ये असा शहीद देशभक्ताचा एकही कार्यक्रम माझ्या नशिबी येऊ देऊ नको. हां, त्यांचा सेवानिवृत्त सोहळा हे फक्त माझ्याकडे असावा एवढी मी देवाकडे अपेक्षा करतो. कारण की हा सोहळा नाविलाजानं कीर्तन करावं लागतं बघा. नाहीतर मला वाटतं की प्रत्येक देशभक्ताचं माझ्याकडे सेवानिवृत्ती सोहळ्याचं कीर्तन असावं. जसं आता 2 तारखेला खादगावला एका फौजीचा सेवानिवृत्त सोहळा आहे सुरेश फड, तसे प्रत्येक जवानाचे तसे सोहळे माझ्या नशिबात असावे. पण असा सोहळा कोणाच्या जीवनामध्ये येऊ नये. कारण की हे जितकं दुःख देतं बघा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. शहीद आमचे सचिन भाऊ यांनी देश सेवा केली बघा, पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कुणाच्याही मनात आलं नाही की असं होईल म्हणून, पण काळाच्या पुढं कुणाचं चालत नाही बघा. नशिबातल्या गोष्टी देवाला नाही, देवाच्या बापालाही चुकत नाही. आएगा सो जाएगा राजा रंक फकीर, कित्ते सिंगा पर बैठे कित्तेने पहरे जंजीर. प्रत्येकाला एक दिवस जावं लागणार आणि आपण तिकडेच निघालो. सामान्याचं सोडा. मातुलो यस्य गोविंद, पिता यस्य धनंजय, अर्जुना सारखा वीर ज्याचा बाप होता, भगवान श्रीकृष्ण ज्याचा मामा होता, अशा अभिमन्यूला जिथं वसिल्यानं मरण चुकलं नाही,
नोवेतर उद्भव स्थिती संहार कायिनी क्लेशहारिणी सर्व श्रेयस्कर नतोहम राम वल्लभ. जगद जननी माता सीता ज्याची सून होती, देवाचा राजा इंद्र ज्याचा मित्र होता आणि ब्रह्मांडाचा धनी राजा रामचंद्र ज्याचा पुत्र होता, अशा राजा दशरथालाही जिथं मरण चुकलं नाही. चौघे पुत्र राया दशरथा अंतकाळी एकही नव्हता. राजा दशरथाला पाणी पाजायला 4 मुलापैकी एकही जवळ नव्हता. सुमंत प्रधानानं जिथं पाणी पाजलं, मग इथं देवाच्या बापाची अशी अवस्था आहे, आपल्या पप्पाचा काही शुभला होता. बघा विचार करा, आम्ही सांगत आलो, सांगत आहे, सांगत राहणार. बघा माणसानं 2 गोष्टीला कधीच विसरायचं नाही. एक आपल्या मरणाला विसरायचं नाही. मरणाची कारे नाही आठवण, 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 मरणाची कारे नाही आठवण. संचिताचा धन लोभ हेवा, संचिताचा धन लोभ हेवा, मरणाची कारे नाही आठवण, मरणाची कारे नाही आठवण. विठ्ठल विठ्ठल विडाला 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 मरणाची कारे नाही आठवण. माणसानं मरणाला विसरायचं नाही. विसरली तया घोर झाली हानी, विसरली तया घोर झाली हानी. ए पचतीला घाणी, पचतीला घाणी, सौरेजी जा, सौरेजी जा, विसरली तया घोर झाली हानी, विसरली तया घोर झाली हानी. जोरदार टाळ्या वाजवाले करा करता. बघा सगळ्याचं मन वेधून घेतं. ही सरस्वतीची कृपा असते. बघा विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84चा. एक गोष्ट आपल्या मरणाला विसरू नका आणि दुसरी गोष्ट मरेपर्यंत जगवणाऱ्या परमेश्वराला विसरू नका. पण माणसं मरणालाही विसरले आणि परमेश्वराला सुद्धा विसरले. पण एक लक्षात ठेवा, आपण जरी मरणाला विसरलो तरी मरणाच्या खात्यावरला प्रमुख अजून आपल्याला विसरला नाही. उलट तुम्ही किती वर्ष जगला त्याला काही घेणं देणं नाही. तुमची शिल्लक कितो तो काळ टपून बसलेला. घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. 9 मर्गे 10 मर्गे मर्गे सहस्रांशी, 33 कोटी देवता मर्गे पडे काल के फासे. पीर मर गए पैगंबर मर गए हक्की मरोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. तीनों लोक पे छत्र बिराजे लूटा कुंज बिहारी. कैत कबीरा सोबे मर गए रहित कोण बिचारी. इथे बुरू नाही आले अवतार, इथे बुरू नाही आले अवतार. या राधा पावारा जीव गीती, ये राधा पावारा जीव गीती, ये रती
तेथे नाही उरो आले अवतार येरते पामर जीव किती. अहो आपण जरी मरणाला विसरलो तरी मरणाच्या खात्यावरला प्रमुख अजून आपल्याला विसरला नाही. उलट तुम्ही किती वर्ष जगला त्याला काही घेणं देणं नाही. तुमची शिल्लक किती तो काळ टपून बसला घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. म्हणून पहिली गोष्ट मरणाला विसरायचं नाही. दुसरी गोष्ट मरेपर्यंत जगवणाऱ्या परमेश्वराला विसरायचं नाही. आपण मरणाला विसरलो परमेश्वराला विसरलो. पण आपण मरणाला विसरलो मरणाच्या खात्यावरला प्रमुख अजून आपल्याला विसरला नाही. आणि परमेश्वर सुद्धा आपल्याला विसरला नाही. कशावरून? आपल्याला दररोज सकाळी जाग येते यावरून परमेश्वर आपल्याला विसरला नाही. नाहीतर आपल्याला सकाळी जर जाग आली नाही तर माणसं अर्धा तास वाट बघतील मग नाकात कापूस घालतील. आत बाहेर आला तर म्हणते हलवायला नांदेडला. आणि जाग्यावर थांबला तर पाहुणे मंडळून आणून आपला कार्यक्रम उरकून टाकतील. बघा तो परमेश्वर दररोज सकाळी आपल्याला झोपेतून उठवतो याचा अर्थ तो अजून आपल्याला विसरला नाही. आपली काळजी तो कधीपासून करतो? आपल्या दुधाची काळजी त्याला कधीपासून आहे? आपली आई आपल्या आजीच्या पोटात आहे त्यावेळेस पासून आपल्या आईच्या ठिकाणी 2 दुधाचे भांडे उत्पन्न करतो. कशा करता? आपल्या करता एवढी चिंता करतो. कोण केली बाळा दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपाती सवेदोनी वाढवी श्रीपती सवेदोनी. कोण केली बाळा कोण केली बाळा दुधाची उत्पत्ती. हा कोण दुधाची उत्पत्ती नवी श्रीपती कोणकळी बाळा दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती सवेदोनी. आपल्या दुधाची काळजी देवाला कधीपासून आहे? आपली आई आपल्या आजीच्या पोटात आहे त्यावेळेस पासून आपल्या दुधाची काळजी त्याला आहे. कोणकरी बाळा दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती सवेदोनी. आणि आपला जन्म झाल्याच्या नंतर आपल्या आईला दूध पुरवतो देव आपल्या करता. आणि बघा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. देव किती काळजी करतो. जर बाळाचा जन्म झाल्याच्या नंतर जर आईचं दूध जर जास्त असेल आणि बाळाची भूक जर कमी असेल तर विचार करा आई आजारी पडते. आणि बाळाची भूक जर जास्त असेल आईचं दूध जर कमी असेल तर बाळ आजारी पडते. म्हणून जसं जसं आईचं दूध वाढतं इतकंच नाही तर जशी जशी बाळाची भूक वाढते तसा तसा देव आईचं दूध वाढवतो. यालाच म्हणतात वाढवी श्रीपती सवेदोनी. बघा इतकी देव काळजी करतो. मग माणसं म्हणतील का हो महाराज तुम्ही म्हणता आपल्या दुधाची काळजी आपल्या आजीच्या पोटात असताना देव आपल्या गरबी असता बाळा 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 गरबी गरबी असता बाळा गरबी असता बाळा. कोण बाळी त्याचा लळा कोण बाळी त्याचा लळा त्याचा लळा हे गरबी असता बाळा गरबी असता बाळा गरबी असता बाळा गरबी असता बाळा. गर्भी असता बाळा कोण पाळी त्यांचा लळा. इतकी देव काळजी करतो. माणसं म्हणतील महाराज इतका देव जर आपली काळजी करतो मग म्हातारपणी आमचे दात पाडण्यात तुमच्या देवाचा काय फायदा येईल ना रे. देवाला इतकी काळजी आहे. बघा कोण करी बाळा दुधाची उत्पत्ती दूध देतो. इतकंच नाही बाळ जर मोठं झालं त्याला दूध दात येतात का
देवांना वाटतं आता याचं दुधावर भागत नाही, यानं ग्लुकोजची बिस्किट खावं म्हणून देव दात देतो. मग माणसं म्हणतील म्हातारपणी आमचे दात पाडण्यात काय फायदा? देवाला फायदा नाही, देवाला तुझी काळजी आहे. कारण आठवीसी कृपाळू देवासी, कारण आठवीसी कृपाळू देवासी, कारण आठवीसी कृपाळू देवासी, कारण आठवीसी कृपाळू देवासी, पोसितो जगासी, पोसितो जगासी, एकलाची एकलाची, कारण आठवीसी कृपाळू देवासी, कारण आठवीसी कृपाळू देवासी. कारण 28 कृपाळू देवासी. बघा विचार करा, त्याची आठवण आपण करावी. पण माणसं म्हणतात आमचा दात देवाला तुझी काळजी. देवाला वाटतं हे म्हातारपण तरुणपणात जसे यानं हाडकं फोडू फोडू खाल्ले, म्हातारपणी याला अपचन होईल म्हणून देव त्याचे दात पाडतो म्हातारपणात. पण माणसं इतकी भारी कवळ्या बसवतात, याला घटना दुरुस्त्या म्हणतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. देवाला इतकी आपली शेवट परापर्यंत काळजी म्हणून आपण त्याचं ध्यान केलं पाहिजे. आणि जो अखंड त्या नारायणाचं ध्यान करतो त्या नामधारकाला नामदेवराय पहिल्या चरणात धन्यता देतात. धन्य महाराज जन्मले धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्याते अंतरी नारायण, जे ध्याते अंतरी नारायण, नारायण त्यांचा जन्म धन्य जे अखंड नारायणाचं नामस्मरण ध्यान करतात. मगा दो बातन सो यादर्ग जो साहे सो कल्याण, नारायण निज मौत को दुजो श्री भगवान. एक परमेश्वराला विसरायचं नाही, दुसरं आपल्या मरणाला विसरायचं नाही. आणि जो भगवंताचं ध्यान करतो त्या ध्यान करणाऱ्याला नामदेवराय प्रथम चरणात धन्यता देतात. धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्याते अंतरी नारायण, त्यांचा जन्म जो धन्य आहे, जे अखंड नारायणाचं ध्यान करतात, नामस्मरण करतात. आणि आपण त्याचं ध्यान करायचं आहे. म्हणून बघा, परमात्म्याचं ध्यान केल्याच्या नंतर तो आपली काळजी करतो. आवडीने भावे हरिनाम घेसी आणि तुझी चिंता त्यासी सर्व आहे. हे बघा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून आज या आपल्या देशभक्तांनी, आमच्या सचिन भाऊ राठोड यांनी देवाचं ध्यान तर कुणी करेल महाराज, पण रात्रंदिवस देशाचं ध्यान नाही तर देशाची ड्युटी केली. परिणाम त्यांनी एवढी जरी ड्युटी केली असेल, पण आता काळाच्या पुढं कुणाचं चालत नाही. पण विचार करा, कोणताही जवान गेला ना, तो शहीद जरी झाला तो अमर झाला असं संबोधतात. का? नाहीतर एरवी जर कुणी गेलं तर माणसाच्या नावाच्या पुढं कैलासवासी, वैकुंठवासी, स्वर्गवासी असे नावं लागतात. बरोबर आहे का? पण एखादा जर जवान गेला, मग तो गोळी लागून गेला का आजारानं गेला का कशानं जरी गेला, त्याच्या नावाच्या पुढं शहीद नाव लावल्या जातं. बरोबर आहे का? नाहीतर यांच्या वयात ते किती गंगाखेड तालुक्यातले कर्मेले असतील, विचार करा. पण शहीद नाव हे फक्त देशभक्तालाच लागतं. महाराज जरी एखादा गेला तर शहीद नाव लागू शकत नाही. का? अरे त्याच्या पुढं त्याग आहे. यांच्या ड्युटी. मग त्याग शब्दाचा दुसरा अर्थ फौजी आणि फौजीचा दुसरा अर्थ त्याग. फौजीच्या जीवनामध्ये त्याग असतो. बघा, जशी योग्याची संपदा त्याग आणि शांती, तसा फौजीच्या जीवनामध्ये त्याग असतो. कशाचा त्याग? अरे परिवाराचा त्याग, मायबापाचा त्याग, बायकोचा त्याग, लेकरा बाळाचा, गावाचा त्याग. अरे इतकंच नाही, आपल्या राष्ट्राचा त्याग, सगळ्या
प्रत्येक गोष्टीचा त्याग त्यांच्या जीवनामध्ये असतो, पण त्यांच्या नावाच्या पुढं हे शहीद नाव लावल्या जातं. हे बघा, नाहीतर कैलासवासी वैकुंठवासी याही पेक्षा नाव शहीद आहे. एखादा माणूस गावातला एखादा नाही तरी कुठाने केले आणि काही जरी केलं त्यानं, किती जरी 2 नंबरचे धंदे केले, गेल्यावर नाव त्याला कैलासवासी ते नरकात जातं वास्तविक पाहता. पण माणसं काय नाव टाकतात? कैलासवासी. पण आमच्या देशभक्ताच्या पुढं शहीद नाव हे फक्त देशभक्ताच्या पुढं टाकलं जातं. नाहीतर एक बघा घडलेली घटना सांगतो. आमचाच एक तिकडे नाशिकचा एक नांदगाव तालुका आहे आणि तिथं बोलठाण म्हणून एक गाव आहे बघा. तिथं मी एका जवान शहीद झाले होते. त्यांचं नाव शहीद अमोल पाटील. SSB मध्ये होता, त्याला करंट लागून शहीद झाला. तर त्यानं मरायच्या अगोदर, फार अंदाजे 2018ची गोष्ट, त्यानं मरायच्या अगोदरच त्यानं 2 वर्षांनी एकदा फेसबुकला पोस्ट केली होती की ज्यावेळेस मी या जगात नसेल, माझ्या नावाच्या पुढं माणूस मेल्यावर जसे माणसं नावं टाकतात कैलासवासी वैकुंठवासी स्वर्गवासी, पण ज्यावेळेस मी जाईल माझ्या नावाच्या पुढं शहीद नाव असंच असणार. एक त्यानं कधी पोस्ट टाकली? मरायच्या अगोदर फेसबुकला पोस्ट टाकली. मग नातेवाईक मित्र म्हणले, राजा अरे शहीद भगतसिंगाचा फोटो टाकायचा, दुसऱ्या एखाद्या शहीद जवानाचा फोटो टाकायचा, तू तुझा फोटो टाकला. त्यावेळी त्यानं सांगितलं, अरे आता जरी तुम्हाला खोटं वाटल, पण ज्यावेळेस मी या जगात नसणार आणि तुम्ही असणार, त्यावेळेस माझ्या नावाच्या पुढं कैलासवासी नाही, वैकुंठवासी नाही, स्वर्गवासी नाही, तर शहीद अमोल पाटीलच असल. त्यानं असं अगोदर टाकलं आणि त्यानं तेच खरं करून दाखवलं. विचार करा, इतकी देशभक्ताची देशासोबत निष्ठा असते. महान देशभक्त सचिन भाऊ राठोड आज आपल्यामधून गेले. खऱ्या अर्थाने या परिवाराला, देशाला फार मोठं दुःख झालं. कारण की सचिन भाऊचं जाणं म्हणजे, त्यांचं जाणं म्हणजे दुपारी 12 वाजता सूर्याचं मावळणं जसं आहे तसं त्यांचं जाणं आहे. दुपारा 12 वाजता कधी सूर्य मावळतो का? कधीच मावळत नाही. पण अशी कल्पना करा की दुपारी 12 वाजता अचानक सूर्याचं जसं मावळणं आहे तसं यांचं भर तारुण्यामध्ये जाणं म्हणजे सूर्याचं मावळणं आहे. आणि असा प्रसंग कोणाच्या जीवनामध्ये येऊ नये दादा हो. पण जेवताना आणि झोपताना, त्या रात्रंदिवस आपण आम्ही कीर्तनात सांगत असतो की झोपताना जवानाचं ध्यान करावं. मी तर असं म्हणल, जेवताना झोपतानाही तर क्षणाक्षणाला देवाकडे आपण, भारतातल्या भारतीय वासियांनी देवाकडे फक्त एकच प्रार्थना करावी, क्षणाक्षणाला हीच प्रार्थना करावी की आमच्या देशातला जवान शहीद होऊ नये, हीच फक्त प्रार्थना करावी. कारण एवढं त्याचं गोंडस कार्य आहे बघा. विठ्ठल विठ्ठल विश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती, राहिल्या त्या कीर्ती जगमाजी जगमा. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. बघा, कबीरा जब हम पैदा हुए जगू हंसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रोए, चदरिया जीनी रे जीने राम नाम रस दीने, चदरिया जीनी रे जीने जीनी रे. जोरदार टाळ्या होतो बघा. काय सुंदर दृष्टांत सांगितला बघा. संत कबीर महाराज असं म्हणतात, आपण जन्माला आल्याच्या नंतर असं जन्माला यायला पाहिजे की आपण रडत रडत जन्माला आलं पाहिजे आणि त्यावेळी जग हसलं पाहिजे. पण जीवनात येऊन असं काही कार्य करावं की आपण हसत हसत मरावं आणि आपल्याकरता जगानं रडावं. असं कार्य यांनी केलं बघा. देशभक्ताकरता जोरदार टाळ्या वाजवा. नाहीतर बघा, आताची उष्णता साधी उष्णता नाही, फार 47-50 जवळ उष्णता चालली, बरोबर आहे का? पण एवढ्या उन्हात तुम्ही काय टाइमपास म्हणून आले का? देशभक्ता करता आले. नाहीतर विचार करा, किती लांबून लांबून एवढ्या उन्हात येणं सोपं आहे का?
लाही लाही करतात महाराज. पण इकडे एवढे देशभक्त आले, लांबून लांबून सगळे भजनी मंडळी इकडे आमचे बघा. आमचे सचिन भाऊ राठोड यांच्यासोबत ड्युटी सोबत ट्रेनिंग केले आमचे कातकरवाडीचे शंभूदेव कातकडे एक फौजी आहेत बघा. त्यांचे पिताश्री इथे उभे आहेत बघा. नामदेव कातकडे यांचं नाव आहे, कातकरवाडीचे. यांचा मुलगा आणि आमचे सचिन भाऊ सोबतच एका ट्रेनिंग मध्ये लागलेले. विचार करा. आणि त्यांचे बंधू सुद्धा ब्रह्मदेव कातकडे सगळे त्यांच्यावर प्रेम करणारे मंडळी आहेत. ते राऊत साहेब आले बघा. त्या दिवशी ढोक महाराजांना सुद्धा त्यांनी हार घातला कीर्तनात, आजही घातला. ते म्हणले बारके ढोक महाराजांना, मोठे ढोक महाराज आम्हाला सगळे सारखेच आहेत बघा. आमच्या राऊत साहेबासाठी जोरदार टाळ्या वाजव बघा. एवढे परभणीहून आले, म्हणले तुमची देशभक्ता बदलची मलाही आवड आहे. आणि एवढ्या लांबून परभणी उन्हात तान्हात आले महाराज. हे फक्त हे केवळ देशभक्तच घडवू शकतात, नाहीतर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. गरज होती समाजाला ज्ञानोबाऱ्यांची, गरज होती समाजाला ज्ञानोबाऱ्यांची, पण 22व्या वर्षी समाधी घ्यावी लागली. गरज होती समाजाला छत्रपती शिवाजी राजांची, पण विचार करा जावं लागलं. गरज होती समाला जगद्गुरु तुकोबारायांची, 40-42व्या वर्षी वैकुंठाला जावं लागलं. तशी गरज होती या परिवाराला, या देशाला, या गावाला, जिल्ह्याला, आमच्या सचिन भाऊची. पण काळाच्या पुढं कुणाचं चालत नाही बघा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण एखादा जवान जरी गेला, या जवानाबद्दल काय बोला महाराज. अहो जवानावर आपला प्राण जरी अर्पून टाकला, ही देशभक्ती कोणाच्या नशिबात नाही. मी तर म्हणतो त्यांनी जन्म देशभक्ती करता घेतला असावा. बालपण गेलं त्यांचं अभ्यासात गेलं, आणि नंतर तारुण्य ते देशाकरता गेलं, आणि त्यांनी आपलं कार्य संपवलं. नाहीतर माणसं म्हणतात यामुळं मरण चुकत नाही. तुम्ही काही करा, मरण चुकणार नाही. पण त्यांचं मरण देशाकरता सार्थकी लागलं. जरी एखाद्या आजारानं गेले, पण देशभक्ताचं कार्य म्हणून मी नेहमी सांगत असतो, असं कोणीही देशभक्त होऊ शकत नाही. जेव्हा एखाद्या आईचं हृदय फुलाचं आणि मनामध्ये देशभक्तीची आवड, तेव्हाच एखादा फौजी जन्माला येतो. पण त्या फौजीची मैत्री करायला वेळ लागेल, पण कळेल ना तेव्हा वेळच लागेल. म्हणून या देशभक्तांचं कार्य इतकं महान आहे महाराज. नाहीतर आताच्या काळात मुली मुलाकरता मरतात, मुलं मुलींकरता मरतात. अरे मरावं आपल्या देशाकरता, आपल्या धर्माकरता, आपल्या राष्ट्राकरता मरावं. क्यों मरते हो बेवफा सनम के लिए, 2 गज जमीन तक नहीं मिलेंगी तुम्हारे दफन के लिए. अरे मरना है तो मरो वतन के लिए, हसीना भी दुपट्टा फाड़ लेगी तुम्हारी कफन के लिए. मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए. मेरी जान जाए वतन के लिए, 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 मेरी जान जाए वतन के लिए. मेरी जान जाए वतन के लिए. बहे खून मेरा चमन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए, चमन के लिए. मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, वतन के लिए. बघा देशाबद्दल निष्ठा असावी. नाहीतर या जगामध्ये फक्त 2 नोकऱ्या श्रेष्ठ आहेत, जय जवान जय किसान. आज शेतकरी राबराब शेतामध्ये कष्ट करतो, पण जेवताना कधी शेतकऱ्याचे उपकार विसरू नका, ज्यांच्यामुळे आपण 2 टाइमचं जेवतो. आणि झोपताना त्या शेतकऱ्याचे लेकरं सीमित रक्षण करतात, ज्यांच्यामुळे आपण रात्रभर सुखानं झोपतो. त्या लष्कराला कधी विसरू नका, कारण की जंगल में तो बहुत पेड़ है, जंगल में तो बहुत पेड़ है, लेकिन चंदन जैसा नहीं. अरे दुनिया में तो नौकरी बहुत है यार, लेकिन फौजी जैसी नहीं. इज्जतदार नोकरी तीच आहे. पण एखाद्या वेळेला देवाच्या मंदिरासमोरून जाताना, एखाद्या वेळेला तुम्ही देवाच्या पाया पडला नाही तरी चालल, पण एखादा जर भारतीय सैनिक येत असेल ना,
त्याला शेलूट मारल्याशिवाय राहू नका, हीच खरी देशभक्ती ठरल. नाहीतर माणसं, मी नेहमी सांगत, माणसं म्हणत असतात बघा, दंगा झाला बोलवा आर्मीला, लेकरू बोर मध्ये पडलं बोलवा आर्मीला, अतिरेकी घुसले पूर आला बोलवा आर्मीला. अरे मग 15 ऑगस्टला 26 जानेवारीला बोलवा ना एखाद्या इंडियन आर्मीला. त्यांच्या हातानं होद्या झेंडा वंदन. खऱ्या अर्थानं तिरंग्याची किंमत त्यांना आहे. अरे वाऱ्यामुळे नाहीतर सैनिकाच्या श्वासामुळे फडकतो आपला तिरंगा, याची जाण ठेवणं आज गरजेचे दादा हो. म्हणून बघा, या जगामध्ये फक्त मी 2च पांडुरंग मानतो. कोणकोणते? एक विटेवरचा आणि दुसरा सीमेवरचा. फरक काय आहे? विटेवरचा पांडुरंग परमात्मा आलेल्या भक्ताचे संकट निवारतो, पण आमचा सीमेवरचा जवान आलेले संकट स्वतःवर घेतो. पण त्यांचे आपण उपकार मानले पाहिजे दादा हो. नाहीतर बघा, तुमच्या मुलाला तुम्ही आमदार, खासदार, मंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती काय करायचं ते करा, पण आपल्या मुलाला 1-2 वर्ष तरी एखाद्या अशा वारकरी शिक्षण संस्थेत टाका का, त्याला संत ग्रंथ परंपरा त्याला माहिती होईल, आईवडिलाची सेवा कशी करावी हे त्याला माहिती होईल. आणि 1-2 महिने तरी आपल्या मुलाला एखाद्या मिलिटरी अकॅडमीत टाका, जेणेकरून आपल्या देशावरची त्याला निष्ठा कळल. म्हणून संस्कार देतानाच आपल्या मुलाला आपण असे द्यावे, अपने बच्चे को ए फॉर एप्पल नहीं, बी फॉर बॉल नहीं और सी फॉर कैट नहीं, तो अपने बच्चे को ए फॉर आर्मी, बी फॉर बॉर्डर और सी फॉर छत्रपति शिवाजी महाराज बताइए, निश्चित तौर से देशभक्त ही बनेंगे. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश ही मेरा, ओ भारत देश ही मेरा. जहाँ सत्य इंसान और धर्म का लगता है पग पग मेला, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. ये धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, हरि वो हरि वो हरि वो हरि वो. ये धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, जहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक एक बाला, और राधा एक एक बाला. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. मेरा भारत माता. है. देशाबद्दल स्वाभिमान बाळगा आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे. देशभक्ताचं कार्य किती महान आहे महाराज. अहो विचार करा बघा, मी प्रत्येक सैनिकाचा प्रत्येक कीर्तनात सन्मान करतो. जवळपास 2-3 हजार तरी सैनिक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. सैनिकाचा आदर प्रत्येकाने करावा. देश त्यांच्यामुळे सुरक्षित नाहीत ना ते बघा, ते इराणला, अमेरिकेला, इराकला किती मोठं युद्ध चालू आहे, पण आपण सुरक्षित एवढे का आहोत? याचं कारण आपल्यातल्याच कुण्यातरी आईचा मुलगा तिकडे आपला देश सांभाळत आहे. म्हणून आज आपल्या इथे सुखा समाधानानं कीर्तन भजन ऐकू शकतो, रात्रभर सुखानं झोपू शकतो. का? आपल्या कुणातरी एका आईचा लाल तिकडे देश सावा करत आहे. त्यांच्या बळावर आपण इथं आपण कीर्तन भजन करत आहोत. त्यांचा स्वाभिमान असता पाहिजे दादा हो. आणि बघा, संस्कार आपल्या मुलाला देशभक्तीचे आपण धडे दिले पाहिजेत. आणि मी प्रत्येक कीर्तनात सांगतो ना, आपल्या कीर्तनामुळे अनेक फौजी सुद्धा लागले बघा. ते मी तिकडे वसमतला एकदा कीर्तन होतं माझं, रायवाडी गावी वसमत तालुक्यात. असंच कीर्तन सुटल्यावर एक मुलगा आला 11वीचा आणि म्हणलं, महाराज तुमचे कीर्तनातले देशभक्तीचे विचार ऐकून मलाही वाटतं फौजमध्ये लागावं. मी त्याला नांदेडच्या एका अकॅडमीत त्याला पाठवलं. त्यानं 2-4 महिने अभ्यास केला आणि आता त्याची ड्युटी लखनौला चालू आहे बघा. वसमत तालुक्याचा अमोल जमदाडे नावाचा मुलगा आहे. आपल्या कीर्तनामुळे एक फौजी झाला, असे अनेक झाले असतील, पण तो माझ्या संपर्कात आला. आजचं आपलं कीर्तन ऐकून, आपल्या सचिन भाऊ राठोड यांच्या ह्या गोड जेवणाचं कीर्तन ऐकून नवीन जर इथला गंगाखेडचा जर फौजी झाला तर माझं आजचं कीर्तन मी सफल झाला असं समजलं बघा. कारण की देशभक्ती प्रत्येकच नाही तर प्रत्येकाला वाटतं बघा.
देश सेवेला आपण पाठवावं, पण आपला मुलगा शहीद होईल. मरण चुकत नाही बघा. तुम्ही काही करा, मरण चुकणार नाही. पण बघा, सौभाग्य लागतं देश सेवा घडायला. आणि कूस पवित्र लागती ज्या आईच्या नाही. तर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजेत. कोणाच्या घरात? शेजाऱ्याच्या घरात. धन्य छत्रपती आले जन्मासी, जाने केली स्वरा त्याची ख्याती, जाने केली स्वरा त्याची ख्याती. धन्य धन्य सचिन राठोड, धन्य धन्य सचिन राठोड, ज्याच्या कुशी जन्माने. धन्य 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 बघा, असा देशभक्त ज्या पोटी जन्माला आला, खऱ्यानं सचिन भाऊचे आई वडील धन्यवादाला पात्र आहेत. नाहीतर किती शेळीला पिले वर्षातून 6-7 पिले होतात. काय अर्थ आहे त्याला? कसायाजवळ कापल्या जातात. बघा, वाघाला नाही का, एक वाघ सिंह 12 वर्षानंतरच एखादा छावा जन्माला येतो. तसं मायबापांना जर जन्म द्यायचा असेल तर एखादा हरिभक्ताला, देशभक्ताला जन्म द्यावा. जननी जने सो भक्त जने, दाता या शूर, नाही तो जननी वांज भली क्या सोवे नूर. जन्म द्यायचा असेल तर आईनं अशा देशभक्ताला द्यावा, हरिभक्ताला, नाहीतर ती वांज राहिलेली भरी. बघा, आणि असा जर देशभक्त एखाद्या कुळामध्ये जन्माला आला तर आपल्या 21 कुळाचा उद्धार होतो. सुशीलो मात्र पुण्येन पितृ पुण्येन चतुरता, दातव्य वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. सिलवान मुलगा जन्माला आला, आईचं पुण्य. सुशीलो मात्र विद्वान जन्माला आला, बापाचं पुण्य. उदार जन्माला आला, वंशाचं पुण्य. आणि भाग्यवान जन्माला आला, त्यात स्वतःचं पुण्य. आणि असा देशभक्त हरिभक्त जर आपल्या कुळामध्ये जन्माला आला तर आपल्या 21 कुळाचा उद्धार होतो. आईच्या अगोदरच्या 7 पिढ्या, वडिलांच्या अगोदरच्या 7 पिढ्या, आणि आपल्या पुढच्या 7 पिढ्या, असा सात्विक 21 कुळाचा उद्धार होतो. आणि कुपुत्र जन्माला आला तर 42 कुळ नरकाला घालतो. बघा, उन्मत्तो मात्र दोषेन, पुत्र दोषेन मूर्खता, कार्पण्य वंश दोषेन, आत्मदोषेन दरिद्रता. उन्मत्त मुलगा जन्माला आला, त्याच्या मम्मीचं पाप. मूर्ख जन्माला आला, त्याच्या बापाचं पाप. कंजूस जन्माला आला, त्याच्या वंशाचं पाप. आणि दरिद्री जन्माला आला, त्याचं स्वतःचं पाप. पण असा देशभक्त हरिभक्त ज्या कुळामध्ये जन्माला आला त्याच्या 21 कुळाचा उद्धार होतो. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, आपुल्या हिता जो असे जागता. आणि धन्य माता पिता तयाची या. अहो बघा, कार्य जरी मुलानं केलं पण धन्यता मायबापाला दिली जाते. ठिकठिकाणी ज्ञानोबाराला सुद्धा धन्यता ज्ञानोबाराच्या. धन्य धन्य जयाची कुशी ज्ञान देवा, धन्य धन्य जयाची कुशी ज्ञान देवा. आईच्या जगाता हरीची, प्रेम वचनाला रुक्मिणीची. म्हणे धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञान देवा जन्मले. म्हणे धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञान देव जन्मले. म्हणे धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. ज्ञानोबारा एवढं कार्य केलं ज्ञानोबारांनी 22 वर्षाहून आपल्यामध्ये. पण धन्यता त्यांच्या मायबापाला दिली. पण कर्तबगार पुरुषाला धन्यता देत नाहीत, तर त्याच्या मायबापाला धन्यता देतात. इतकं गोंडस कार्य या देशभक्तांचं आहे बघा. म्हणून बघा, एक घडलेली घटना सांगतो. देशभक्त एक 27 वर्षाचा जवान 2 महिन्याच्या सुट्ट्या लागल्या, गावाकडे परतला. आई म्हणते, राजा 2 महिन्याच्या सुट्ट्या उरकल्या राजा, लग्न उरकून घे. जवळची नातलगातली मुलगी बघून लग्नाचा कार्यक्रम टोपला.
दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा चालू आहे. केशवाय नमा, माधवाय नमा. चालू पूजेत पोस्टमेन दारात आला. पोस्टमेनने दार ठोठावलं. आता तो नवरदेव मुलाचा लाल पटक्यावाला बापही अशिक्षित, ती हिरव्या लुगड्यावाली मोठ्या कुंकवाली आई अशिक्षित. त्या नवरदेव मुलाच्या बापानं ते पोस्ट पाकिट घेतलं. काहीच कळत नाही, नवरदेव मुलाच्या मांडीवर टेकवलं. नवरदेव मुलानं त्यावरल्या फक्त 2 ओळी वाचल्या. सीमेवर वैरी आलेला आहे आणि त्याचा नायनाट करण्याकरता मायभूमीवर तातडीनं बोलवलंय. ताडकन उठला, उपरनं बायकोच्या अंगावर फेकलं. नवरदेवाचा पोशाख उतरवला, मिलिटरीचा ड्रेस परिधान केला, लोखंडी पेटी दारात टेकवली आणि आईच्या दर्शनाला गेला. आई म्हणते, राजा अरे नुकतं तुझं लग्न उरकलं, सत्यनारायणाची पूजा अर्धावट सोडून कुठं चालला राजा? आई आज मला थांबवू नको. आज माझ्या देशावर खऱ्या अर्थानं आई संकट आलं. आई मला मायभूमीवर लढायला गेलंच पाहिजेत. आईच्या पायावर डोकं टेकवलं आणि आईच्या पायाचा अभिषेक आपल्या डोळ्याच्या आसून केला. आई शेवटचं दर्शन समाजात. आई जगदंबेच्या कृपेनं जर परत आलो तर राहिलेला सत्यनारायण परत उरकेल. आई जगून वाचून आलो तर आई मी तुझा, नाहीतर माझ्या भारत मातेचा. आणि बघा हेच वाक्य कोणाचं होतं? आपल्याच पालम तालुक्यामध्ये एक जवान शहीद झाला होता. 4-5 वर्ष झाली त्या गोष्टीला. बघा शहीद शुभम मुस्तापुरे. ज्यावेळी त्यांच्या आईला तिकडे साताऱ्याला बोलवलं होतं. बघा ते युट्यूबला पण आहे. बघा शौर्य सन्मान पुरस्कार 2019-20 सालचा युट्यूबला सर्च करा. ज्यावेळी शहीद शुभम मुस्तापुरेच्या आईला तिथं बोलवण्यात आलं आणि त्या आईला विचारलं, आई तुमचा मुलगा देशाकरता शहीद झाला, तुमची काय प्रतिक्रिया आहे? मीडियावाल्यांनी विचारलं. त्या आईनं सांगितलं, साहेब माझं लेकरू इतकं गुणाचं होतं, लहानपणापासूनच त्याला देशाची आवड होती. आणि आई माझा मुलगा झेंड्याच्या दिवशी गेला आणि म्हणला, आई जातो, आई जगून वाचून आलो तर आई मी तुझा, नाहीतर माझ्या भारत मातेचा. साहेब लेकरू माझं झेंड्याच्या दिवशी गेलं आणि शेवटी झेंड्यातच गुंडाळून आलं. अशी देशभक्ताची देशनिष्ठा असते. तसा हा देशभक्त म्हणतो, आई जगून वाचून आलो तर आई तुझा, नाहीतर माझ्या भारत मातेचा. आणि तो देशभक्त मायभूमीवर लढायला गेला. पण माय बाप हो, त्याच्या दुर्दैवानं दुपारा 2 वाजता वैर्यांनी घाला घातला. त्याच्या छातीत गोळी लागली. लाल मातीमध्ये गडबडा गडबडा लढू लागला. सहकारी मित्राला बोलवलं, इकडे माझ्या राजा, अरे मला देशासाठी फार काही करायचं होतं. भगतसिंग, राजगुरू, सुखदेवांनी देशाकरता काही केलं नाही. अरे पण या समोरच्या वैर्यांनी घाला घातला, माझ्या छातीत गोळी लागली. आता मी मरतो, पण हा माझा मरणाचा संदेश माझा सहकारी मित्र नात्यानं तुला गावाकडे न्यावा लागल. अरे नुकतंच माझं लग्न झालं होतं, सत्यनारायणाची पूजा मी अर्धवट सोडून आलो. आता घरी गेल्यावर माझी पत्नी थार थार कपाळ बडवल. तिला सांग, वहिनी हातात तलवार घेऊन झाशीची राणी हो म्हणावं. राजा माझे वडील हे हळव्या स्वभावाचे आहेत, त्यांना नाही दुःख सहन होईल. आत्ताच त्यांना अटॅक येऊन गेला. माझ्या वडिलांना सांग, बाबा तुमचा मुलगा अजून युद्धभूमीवर लढत आहे म्हणावं. पण माझी 14 वर्षाची ताई तुझ्या गळ्याला धाय मोकलून रडल. दादा अरे माझा भैया कुठे गेला? तिला सांग, ताई अगं तुझ्या जीवनातले 2 सण आज कायमचे संपले म्हणावं. तुझा रक्षाबंधनाचा सण कायमचा विसर म्हणावं आणि तुझा भाऊबीज आजपासून कायमची संपली म्हणावं. पण राजा ही गोष्ट ज्या वेळेस या गर्दीमध्ये माझा मामा येईल, माझ्या इज्जतदार मामाला आवर्जून भेट का. अरे तुला कुणालाच न सांगलेली गोष्ट आज तुला मरताना सांगतो. मी 2री-3रीला असताना ज्यावेळेस माझ्या मामाच्या घरी दिवाळीला गेलो, त्यानं त्याच्या बिचारीनं त्याच्या ऐपतीप्रमाणे 1000-1500 हजाराचा ड्रेस आणला. तो ड्रेस मी घातला नाही, फेकून दिला. मामा हा ड्रेस मला घालायचा नाही, मला इंडियन आर्मी व्हायचंय मामा, मला आर्मीचा ड्रेस आणा. माझा मामा उसने पासने व्याजानं पैसे घेतले आणि पुण्याला गेला आणि तिथून त्यानं माझ्या करता मिलिटरीचा ड्रेस शिवून आणला आणि माझ्या अंगावर टाकला, घाल कपडे. अरे कपडे घातल्यानं कोणी इंडियन आर्मी होत नाही बाबा, पण गरीब मामाची फजिती करतो का रे?
पण एक लक्षात ठेव, या ड्रेसचं जीवनात एकदा तरी सार्थक कर, मग तुझा मामा तुला शलूट ठोकल. त्याच दिवशी मी निर्णय केला, माझ्या मामाच्या हातात हात दिला. मामा, आज तुम्हाला हातात हात देतो, शपथ देतो, एक दिवस तरी तुमचा भाचा इंडियन आर्मी होऊन दाखवल आणि तुमच्या सारख्या गरीब मामाला एक दिवस तरी शलूक ठोकायला लावल. त्या माझा मामा एखाद्या झाडाचा मंदिराचा खांब कवटाळून तो रडत असल, त्या मामाला आवर्जून भेट आणि हा मिलिटरीचा ड्रेस आणि तिरंगा त्याच्या हातात दे म्हणावं. मामा, बघा काय तुमच्या भाच्यानं आज कर्तव्यगारी केली म्हणावं, अख्ख्या भारतातले माणसं त्याला शलूट मारत आहे म्हणावं. पण राजा, माझ्या भाऊ, माझे मित्र आस लावून बसले असतील. माझ्या मित्रांना सांग की आता तुम्हाला आयुष्यात कधी फोन करणार नाही की मी रात्री 12 वाजता आलो, मला परभणीवर न्यायला आहे, मी 1:30 वाजता आलो, मला गंगाखेडच्या स्टँडला आहे. मित्रांनो, माझ्या मित्रांना सांग, आता तुमचा मित्र कधी तुम्हाला फोन लावणार नाही की मला एवढ्या लांब न्यायला आहे. तुमचं काम मी आज कमी केलं. आणि माझा पाठीराखा जो भाऊ आहे ना, त्या भावाला सांग, राजा, आता तुझ्यासोबत मी भांडणं करणार नाही. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा कर, ही सूचना माझ्या भावाला सांग. पण एक घरात माझं पात्र स्वाभिमानाचं आहे, ती म्हणजे माझी आई. तिनं दुसऱ्याची उसने पासनं पैसे करून, दुसऱ्याचे धुणे भांडे करून मला भरतीला पैसा पुरवला. त्या माझ्या आईला मात्र खरं सांग, त्या आईला म्हणावं, अगं आई, रडू नको आई, अगं तुझा हिरा आज देशाच्या कामी आला म्हणावं. आणि तो देशभक्त लाल मातीमध्ये गडबडा गडबडा लोळू लागला. त्यानं ती रक्तानं भिजलेली लाल माती घेतली, सहकारी मित्राच्या कपाळाला लावली. मायभूमीची शपथ आहे तुला, अरे मी राजा मरतो, पण मरताना तुला सांगतो, हा माझा देश मी तुझ्या ताब्यात देतो. कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. जिंदा रहने के मौसम बहुत है, मगर जान देने की रुस रोज आती नहीं. हुस्न और इश्क दोनों को रुतबा नहीं. वो जवानी जो थी आज धरती बनी है दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. दिल दिया है जान भी देंगे, वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे. वतन तेरे लिए, ओ आ तू मेरा करेमा, तू मेरा धरेमा, तू मेरा अभिमान है वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे, वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे, वतन तेरे लिए. भारत माता की जय. का म्हणून जवानाबद्दल स्वाभिमान बाळगा दादा हो. नाहीतर जवान गेला
तर तो शहीद होतो. म्हणजे काही काही जवान गेला म्हणजे गेला नाही, त्यांना डायरेक्ट स्वर्गाची प्राप्ती. महाराज तलवारों पे तलवार दिए, अंगारों में जिस्म जलाया है, तब जाके कही हमने सर पे ये केसरी रंग लगाया है। हाँ मेरी ज़मीं अफसोस नहीं जो तेरे लिए सादर दस ठिकाना पड़े कभी रंग तेरा जिस मुंह से निकल के तू न करे। वतना में मेरे वतना में तेरा मेरा प्यार निराला था, कुर्बान हुआ तेरी किस्मत पे मैं कितना नसीबों वाला था। ओ, 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 ओ माई मेरी क्या फिक्र तुझे क्यों आकाश दरिया बहता है, तू कैसी थी तेरा चांद हूँ मैं और चांद हमेशा रहता है। ओ फिर मेरी तू हंसत रहे तेरे आंखों पे ना न सका, आबाद रहे वो गाँव मेरा जहाँ लौट के वापस आ न सका। तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जा, इतनी सी है दिल की आरज़ू। तेरे नदियों में बह जावा तेरे खेतों में लहरा, इतनी सी है दिल की आरज़ू। ओ, 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 वा वा, जोरदार टाळ्या वाजवा. बघा देशाबद्दल छोट्या छोट्या लेकरापासून प्रत्येकाला देशभक्तीची आवड ही स्वाभिमानाची गोष्ट आहे. देशभक्तीचे धडे दिलेत पाहिजे बाबा हो. हे आपल्या देशाकरता अनेकांनी आपला प्राण समर्पित केला, अनेक देशभक्तांनी केला बघा. आणि जवान गेला म्हणजे गेलाच नाही, त्याला स्वर्गाची प्राप्ती होती बघा. एक तुम्हाला अपरिचित, तुम्ही कदाचित न ऐकलेला एक दृष्टांत सांगतो, म्हणजे फौजीचं महत्त्व तुम्हाला कळलं बघा. ज्यांना माहिती नाही त्यांना बघा, तुम्ही कोणाच्याच कीर्तनात ऐकलं नाही, मी खात्रीनं सांगू शकतो बघा. जवान गेला म्हणजे डायरेक्ट गेला नाही, तो देशाकरता शहीद जरी झाला. आज आपल्या भारतवर्षामध्ये असे अनेक देशभक्त आहे, पण एक देशभक्त सांगतो की त्या देशभक्ताला शहीद होऊन आज तब्बल 55 ते 60 वर्षे झाले. किती वर्ष झाले? 55 ते 60 वर्ष झाले त्या जवानाला शहीद होऊन. तर शहीद झाली तरी तो जवान आजही ड्युटी करतो. हे ऐकायला जरा वेगळं वाटतंय का नाही तुम्हाला? बरोबर आहे का? असा एक या भारतवर्षामध्ये असा एक जवान होऊन गेला. तो गेलेला किती वर्ष झाले? 55 ते 60 वर्ष झाले. तरी तो जवान आज 55-60 वर्ष झाले शहीद होऊन, तरी तो आजही ड्युटी करतो. त्या जवानाचं नाव आहे बाबा हरभजन सिंग. जे फौजी बसते त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे बघा, आणि ज्यांना माहिती नसेल त्यांनी माहिती करून घ्या बघा. आपल्या या भारतवर्षामध्ये असा एक देशभक्त होऊन गेला बाबा हरभजन सिंग. त्यांना जाऊन आज 55 ते 60 वर्ष झाले, तरी ते आजही ड्युटी करतात. काही माणसं म्हणतील महाराज एवढं महाराष्ट्रभर वातावरण पेटलं की महाराज लोक अंधश्रद्धा सांगतात. बरोबर आहे का? पण विचार करा, ही अंधश्रद्धा नाही. हे बघा, एक इंडियन आर्मी हे बघा, हे असं एक क्षेत्र आहे ते अंधश्रद्धेला थारा देत नाही. पण सगळ्यात फौजींनी सगळ्यांनीच मान्य केलंय की तो देशभक्त आजही ड्युटी करतो. नाहीतर तुम्ही सिक्कीमला जागा, आपल्या भारतातलाच एक प्रांत आहे बघा सिक्कीम. त्या सिक्कीममध्ये त्या बाबा हरभजन सिंग यांचं मंदिर आहे बघा. त्यांचा असा इतिहास आहे की पाकिस्तानचा जन्म पाकिस्तानमध्ये गुजरावाला गावामध्ये 30 ऑगस्ट 1946. बरोबर आहे का? तारीख मागं पुढे होईल माझे बघा. 30 ऑगस्ट 1947 साली पाकिस्तानमध्ये गुजरावाला गावामध्ये त्यांचा जन्म झाला. आणि 2 वर्षानंतर 15 ऑगस्ट 1970 बघा, काही दिवसानंतर आपल्या देशाची फाळणी झाली. मग ते आपल्या इकडे आले. आल्याच्या नंतर बाबा हरभजन सिंग यांना त्यांच्या परिवाराला पहिल्यापासूनच देशभक्तीची आवड होती. आणि बाबा हरभजन सिंग हे वयाच्या सगळ्यात कमी वयात 20-19 वर्षाच्या वयामध्ये ते देशसेवेकरता कार्य करण्याकरता बाबा हरभजन सिंग सज्ज झाले. 1966 साली त्यांनी आपली ड्युटी करण्याकरता ते तैनात झाले. किती? 1966 साली.
आणि 1968 साली ते देशाकरता शहीद झाले. म्हणजे ड्युटी किती केली त्यांनी? फक्त 2च वर्ष ड्युटी केली. कोणी? बाबा हरभजन सिंग. क्रिकेटपटू नाही बरं का, हरभजन सिंग नावाचे देशभक्त होऊन गेले बघा. युट्यूबला सर्च करा कीर्तन सुटल्यावर. 1966 साली ते रुजू झाले देशभक्त करता आणि 1968 साली ते देशाकरता शहीद झाले. कसे शहीद झाले? तर ते किराणा सामान ते खेचरावरून आणत असताना त्या खेचराचा बर्फामध्ये पाय घसरल्या गेला आणि खेचरा सगळं ते पाण्यामध्ये बर्फामध्ये वाहून गेले. पण त्यांच्या सोबत त्यांचा एका मित्रांनी बघितलं. त्यांनी बघितलं आणि बघितल्याच्या नंतर ही घटना आलेल्या आपल्या सगळ्या सहकारी देशभक्तांना सांगितली की हरभजन सिंग आपल्या सोबतचा एक सहकारी मित्र बर्फामध्ये वाहून गेला. सगळे 48 तास तपास केला पण बाबा हरभजन सिंग यांचं शरीर सापडलं नाही. मग सगळे आपापले कंटाळून आपापल्या ठिकाणी आले आणि झोपले. पण त्यावेळेस ज्या देशभक्तांनी त्याचा पाय घसरताना बघितलं, बर्फामध्ये वाहताना बघितलं, त्या देशभक्ताच्या स्वप्नामध्ये बाबा हरभजन सिंग स्वप्नामध्ये आले आणि स्वप्नामध्ये आल्यावर त्यांनी सांगितलं की तुम्ही 48 तास जरी माझा तपास केला तरी मी का सापडलो नाही? मी अमुक अमुक या ठिकाणी बर्फाच्या खाली आहे. हे कोणी सांगितलं? बाबा हरभजन सिंग यांनी सहकारी मित्राच्या स्वप्नात येऊन सांगितलं. त्याला जाग आली. त्यांनी सगळ्या सैनिकाला सांगितलं आणि त्याच्या म्हणण्याखातीर स्वप्नामध्ये जी जागा सांगितली त्याच जागेवर सगळे देशभक्त गेले. त्यांची तुकडी गेली. बघितलं तर त्याच ठिकाणी बर्फाच्या खाली बाबा हरभजन सिंग यांचं मृत अवस्थेमध्ये त्यांचं शरीर सापडलं. मग त्यांचा तो अंत्यविधीचा सगळा कार्यक्रम आटोपला आणि त्या देशभक्तात सिक्कीम प्रांतात, सिक्कीम या ठिकाणी त्यांचा गंगटोक, सिक्कीम या ठिकाणी त्यांचं मोठं बंकर उभं केलं. त्यांचं आज मंदिर आहे. कोणाचं? एका शहीद जवानाचं. आणि तो जवान आजही तब्बल जाऊन 55 ते 60 वर्ष झाले तरी आजही ते ड्युटी करतात. आज आपल्या भारत मातेचं रक्षण करतात. नाहीतर हे खोटं वाटत असेल तर तुम्ही जा. आणि याच्या पुढचा एक आणखी भरपूर सांगायचं राहिलंय. बाबा हरभजन सिंग यांची दररोज त्यांची आरती केल्या जाते, त्यांची दररोज देवपूजा केली जाते. आणि पुढचा ऐका, पूजा केली तर जातेच पण संध्याकाळी जशी आपली माऊलीची पांडुरंगाची शेज आरती करतो तशी त्यांची आरती केल्या जाते. त्यांचे कपडे ठेवल्या जातात आणि त्याचा जो बूट असतो तो बूट पॉलिश करून तो बूट ठेवल्या जातो. कुलूप बंद केल्या जातं. अजिंक्य भाऊ, पुढची गोष्ट ऐकण्यासारखी चमत्कारी गोष्ट आहे. सकाळी उठल्यावर कुलूप बंद असलेलं ते पुजारी उघडतो आणि आत गेल्यावर अंथरून पांघरून चुरगळलेलं असतं. कपडे त्यांचे चुरगळलेले असतात आणि त्या पुसलेल्या बुटाला चिखल लागलेला असतो. बघा, म्हणजे तो देशभक्त रात्रंदिवस ड्युटी करतो. हे काय कथानक सांगत नाही, सध्याची चालू स्थिती आहे. तुम्ही सिक्कीम प्रांतात जा कधी गेला तर आणि बघा ती घडलेली घटना आहे. आजही देशभक्त ते ड्युटी करतात. सायंकाळी त्यांची पूजा करतात. कुलूप बंद केल्या जातं आणि सकाळी पूजेला आल्यावर बघितल्या जातं अंथरून पांघरून चुरगळलेलं असतं आणि त्या पुसलेल्या बुटाला चिखल लागला असतो. म्हणजे जवान गेला तरी आपली ड्युटी करत असतो. इतकं देशभक्तीचं कार्य गोंडस आहे. आणि त्या देशभक्ताला हरभजन सिंग यांना जशा जवानाला वर्षातून 70-80 सुट्ट्या असतात, त्यांना वर्षातून सुट्ट्या असायच्या आणि त्यांच्यासोबत 2 सैनिक त्यांचं सामान घेऊन सुट्टीवर जायचे आणि मग वापस यायचे 2 महिन्यानंतर. का? आणि आजही त्यांची पूर्णच्या पूर्ण पगार त्यांच्या परिवाराला दिल्या जाते. कोणाला? बाबा हरभजन सिंग यांना. फक्त त्यांची सुट्टी आज बंद केलेली आहे. का? काही नास्तिक देशाच्या विरोधी, धर्मविरोधी म्हणत होते, अरे कशाचं काय तुम्ही थोतांड लावता, असं देशाला, देशभक्तीला डाग लागू नये म्हणून आज त्यांची सुट्टी बंद झाली. आणि आज बाबा हरभजन सिंग तब्बल 24 तास ड्युटी करतात. एखाद्या जवानाला जर झोप लागली तर त्याला कानाखाली देऊन जागा सुद्धा करतात. कोण? बाबा हरभजन सिंग. आणि त्यांची आरती केल्या जाते. आणि एखादा जर मोठा अधिकारी, अशा काही घटना घडल्या, एकदा असा मोठा अधिकारी आला, त्यांनी 25-30 वर्ष ड्युटी केली. ते म्हणले याच्या मी पाया पडू का, 2 वर्ष ड्युटी केली. परिणाम असा झाला त्यांचे हेलिकॉप्टर पडले काही ठिकाणी. अशा घटना घडल्या बघा. का? हरभजन सिंग असा नावाचा एक देशभक्त होऊन गेला की आजही बघ, जाऊ द्या भारतात ते तर मानतील, त्यांना यात विशेष नाही.
आजही भारत, चीन, पाकिस्तान, इंग्लंड या सगळ्या देशामध्ये ज्यावेळेस महत्त्वाची मीटिंग होत असते त्यावेळेस बाबा हरभजन सिंग यांना एक स्पेशल खुर्ची ठेवल्या जाते का त्या मीटिंगमध्ये ते तिथं असतात आणि भारत, पाकिस्तान, चीन आपल्या देशाच्या विरोधात पुढचा काय डाव टाकणार आहे ते हे बाबा हरभजन सिंग आपल्या भारतीय सैनिकाला आजही ते सज्ज करतात. इतकं गोंडस कार्य त्या देशभक्ताचं आहे. त्या देशभक्ताचं नाव हे बाबा हरभजन सिंग. आजही ते कुणाला दिसतात घोड्यावर, खेचरावर, आपल्याला दिसतात. जवानाला यात नवल नाही. पाकिस्तान, चीनच्या लोकांनी सुद्धा सांगितलं की आजही ते देशभक्त आपले ड्युटी करतात. इतकं देशभक्तांचं कार्य महान आहे दादा हो. म्हणून असं कोणीही देशभक्त होऊ शकत नाही बघा. त्याच्याकरता आईचं, वडिलांची कुस पवित्र असावी लागते. त्याच वेळेस देशभक्ताचं कार्य घडतं. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 उगत लता दिदीला म्हणून म्हणावं लागलं बघा लता दिदीला किंचित विको द्या. ए मेरे वतन के लोगो लो पानी जो शहीद हुए जरा याद करो कुर्बानी. सीखूं न थी लथ पथ खाया फिर भी बंदूक उठाया. 10-10 को एक ने मारा. खुश रहना देश के प्यारो, खुश रहना देश के प्यारो. अब हम तो सफर करते हैं, अब हम तो सफर करते थे. क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. कोई सिख, कोई जाट मराठा, कोई सिख, कोई जाट मराठा. कोई गुरखा, कोई मद्रासी, कोई गुरखा, कोई मद्रासी. सरहद पर मरने वाला, सरहद पर मरने वाला हर वीर था भारतवासी. जो खून गिरा पर्वत पर वो खून था हिंदुस्तानी. जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. जब देश में थी दिवाली वो खेल रहे थे होली. जब हम बैठे थे घरों में वो झेल रहे थे गोली. ए मेरे वतन के लोग
इतकं कमीच आहे बघा. पण मी तर म्हणतो सरकारनं असा कायदाच काढला पाहिजे की आपल्या भारतात ती लोकसंख्या किती आहे, 140 कोटी, बरोबर आहे का? सरकारने असा कायदा पाडला पाहिजे की आपल्या भारतात जितक्या लोकांचे अकाउंट आहेत त्या प्रत्येकाच्या अकाउंटमधला एखादा जर जवान शहीद झाला तर आपल्या प्रत्येकाच्या अकाउंटमधला फक्त 1 रुपया कट झाला पाहिजे. कशा करता? त्या देशभक्ताच्या परिवाराकरता. एक गोष्ट त्या परिवाराला मदत होईल आणि आपल्यालाही कळल की आज आपल्या अकाउंटमधला 1 रुपया कट झाला म्हणजे कुण्यातरी आईचा मुलगा आज देशाकरता शहीद झाला, हे भारतातल्या प्रत्येक जनतेला कळल. आणि विचार करण्यासारखी गोष्ट दादा हो. आणि तर विचार करा, आपल्या या सध्याच्या काळामध्ये राजकीय स्थिती फार बिघडलेली आहे बघा. राजकारण लोक हे त्याला नाव ठेवतं आणि ते याला नाव ठेवतं. मी तर म्हणतो बघा, आता मी कोणावर टीका करणारा, मी राजकारणावर न बोलणारा माणूस आहे. मी फक्त ओनली वन इंडियन आर्मीवर बोलणारा माणूस आहे आणि रामायणावर बोलणारा माणूस आहे. पण माझं म्हणणं, राजकीय लोकांनी याच्या त्याच्या टीका करण्या प्रत्येकाच्या बुडाखाली अंधार आहे, बरोबर आहे का? कुणी कुणावर टीका करू नये. पण असाला जर सगळ्यांना जर कळवळा येत असेल, सगळ्यात नेत्यांना, की आपल्या देशामध्ये भ्रष्टाचार होऊ नये असं जर सगळ्यांनाच वाटत असेल तर एकच काम करावं की जे भारतात जेवढे माजी सैनिक आहेत त्या प्रत्येकाला आमदारकीचं खासदारकीचं तिकीट द्यावं. का? की त्यांच्या रक्तामध्ये बैमानकी नाही. अरे सैनिक मरल, स्वतःच्या परिवाराला नाश करल, स्वतःचा नाश करून घेईल, पण देशाला कधीच नाश करणार नाही आणि देशासोबत कधीच गद्दारी करू शकणार नाही. महाराजाला करू नका कोणात आमदार खासदार. का? महाराज लोकांबद्दल मी माझी गॅरंटी देऊ शकत नाही. का? बघा, एकमेव असा भारतीय सैनिक आहे की तो आपला प्राण देईल पण देशासोबत कधी गद्दारी करणार नाही. अरे आपल्या जवान जाऊ द्या 1-2 वर्ष 5 वर्ष जाऊ द्या, जर भारतातल्या सैनिकांनी देशसेवा करणाऱ्यांनी जर ठरवलं फक्त 1 सेकंद आपल्या देशासोबत बैमानकी करायची, किती सेकंद? वर्ष नाही, 5 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, मिनिटं नाही, फक्त 1 सेकंद आपल्या भारतासोबत बैमानकी करायची, अशी जर आपल्या भारतातल्या जवानांना जर ठरवलं देशासोबत 1 सेकंदा करता बैमानकी करायची ठरवलं तर आपला भारत जगाच्या नकाशात शोधून सापडणार नाही, कार्यक्रम बुश होऊन जाईल. म्हणजे आपले देशभक्त रात्रंदिवस डोळ्यामध्ये तेल घालून उभे आहेत, देशासोबत ते बैमानकी करत नाहीत. त्यांच्या हातात फक्त देश फक्त 5 वर्ष द्यावा आणि मग त्यावेळेस जुनं आपल्याला गाणं आठवल कोणतं? जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. हे देशभक्तीचं गाणं त्यावेळेस सार्थक होईल. बघा, असं देशभक्तांचं कार्य हे म्हणजे मी म्हणत असतो बघा, या देशभक्तांचा गुणगान केलं पाहिजे. कारण की एक लक्षात ठेवा, ये भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है. ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है, यहाँ का कंकर कंकर हमारे लिए शंकर है. हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद भी गंगा जल में हमारे बहती हुई अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की. असो, माझी वेळ संपलेली आहे बघा. आता जास्त बोलण्यात मजा नाही, उन्हाचा फार पहार आहे बघा. जवळपास आता 2 तास होऊन गेले, फक्त 15-20 मिनिटं बाकी असतील 2 तासाला. आणि मग काय विचार करा, म्हणून ही झालेली सेवा आणि हे असं देशभक्तीचं कीर्तन तुम्हाला आणखी 8 दिवसाला ऐकायला भेटणार आहे. पण कार्यक्रम वेगळा आहे बघा. हे शहीदाचं कीर्तन आहे 2 मेला. आमचे देशभक्त खादगावचे देशभक्त 24 मराठा लाईट इन्फंट्री भाऊ, एवढा व्हिडिओ कट करून द्या बरोबर का. बघा, सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रातल्या असो, देशातल्या असो, जिल्ह्यातल्या असो, प्रत्येकाला मी निमंत्रण देतो. तारीख आहे 2 मे 2026, गाव खादगाव, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी. या ठिकाणी देशभक्त सुरेश भाऊ फड यांचा सेवानिवृत्त सोहळा आहे. 24 मराठा लाईट इन्फंट्री या त्या ठिकाणी त्यांनी तब्बल 17 वर्ष त्यांनी ड्युटी केली आणि ते आता येणाऱ्या 2 मेला आपल्या गंगाखेड नगरीमध्ये, खादगाव नगरीमध्ये येणार आहेत आणि त्यांचा सेवानिवृत्ती सोहळा थाटा संपन्न होणार आहे. त्यावेळेस माझंच कीर्तने दुपारी 1 ते 3. या देशभक्तीच्या कीर्तनाचा सर्वांनी अवश्य लाभ घ्या. आणि ही आजची सेवा, झालेली सेवा परमार्थ स्नेही
देशभक्त सचिन भाऊ राठोड या महान देशभक्ताच्या चरणी आजची सेवा समर्पित करतो. गोड या परिवारांनी बघा, मी आता इथं आलेल्या जेवढे आलेले बघा, तुम्ही या परिवाराला काय मदत करा नका करू मी म्हणू शकत नाही बघा, पण एक मदत प्रत्येकांनी इथं जेवढे कीर्तनात बसले त्यांनी काय करा, तुमच्या जीवनामध्ये कोणताही फौजी येऊ द्या आणि तुमच्या आध्यान जर त्याचं काही काम असलं तर त्याचं काम एकाच मिनिटात करा. कोणत्याही जातीपातीचा कोणत्या गावचा असू द्या, जर त्या देशभक्ताचं आपल्या हाताने जर काही काम जर नडत असेल तर त्याचं काम आपण एकाच मिनिटात करा, तर हे आपलं कीर्तन ऐकलेलं सार्थक होईल. नाहीतर बघा, जवान सुट्टीवर त्याला सुट्टी कमी असते आणि तो सुट्टीवर आल्यावर या त्या ऑफिसला जातो, ते ऑफिसचे साहेब म्हणतात 2 दिवसानंतर या, 3 दिवसानंतर या. असं जर होत असेल आणि ते तसे जर अधिकारी कीर्तनात असतील जर ते ऐकत नसतील तर कीर्तनाचा काही फायदा होणार नाही. तुमच्या जीवनामध्ये कोणताही देशभक्त इथून पुढे येऊ द्या, तुमच्या अध्ययन जर त्याचं काम असेल तर त्याचं काम 1 मिनिटात करा. देव तुम्हाला कायमचा आशीर्वाद देईल. असो, जेवढं बोललं तेवढं कमीच आहे. ही माझी झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. आणि माझे गुरुवरे वेदांताचार्य अर्जुनजी महाराज लाडगुरुजी, परमपूज्यने शंकरजी महाराज पांचाळ गुरुजी आणि गुरुवरे रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. जितनी मेहरबानियाँ आप लोगों ने मुझ पर की उतनी तो मेरी औकात नहीं है. कृपा है ज्ञानेश्वर महाराज की, वरमी मुझमें ऐसी कोई बात नहीं. हे झालेलं कीर्तन आपल्याला आमचे यूट्यूब चॅनलचं नाव आहे नामाचा ज्ञानाचा सागर. ज्ञानाचा सागर हे आमच्या अजिंक्य भाऊ घाडगे यांचं यूट्यूब चॅनल आहे. या ज्ञानाचा सागर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचं कीर्तन तुम्हाला भविष्यात कधी ऐकायला भेटल. असो, माझी वाणीला पूर्ण विराम. विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल.